सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, where maths made easy by Professor Karkile AB. We have to finish our exercise 7.4, which is based on the corner point method. A very simple method to maximize or minimize the function. Okay, beta, look at the steps I have given. Corner point method, linear programming problems सोडवण्यासाठी. Step number 1, convert all the inequalities of the constraints into equations. कन्स्ट्रेंट्स, ठीक आहे ना. कन्स्ट्रेंट्स म्हणजे काय बेटा, ज्या मर्यादा असतात दिलेल्या, हे आपण ऑलरेडी मागच्या साईज मध्ये केलेलं आहे, ठीक आहे ना. ही झाली पहिली स्टेप. दुसरी, ड्रॉ करस्पॉन्डिंग लाईन्स एक्स वाय प्लेन. मग 2 असतील, 3 असतील, 4 असतील कधी कधी. ओके, तुम्हाला माहिती आहे ह्या लाईन्स काढायच्या. लोकेट द कॉमन रिजन विच इज इंडिकेटेड बाय द कन्स्ट्रेंट्स. त्या मर्यादामध्ये कधी क्लोज रिजन येतो, कधी ओपन रिजन येतो. त्याला काय बोलतो बेटा आपण? फिजिबल रिजन. हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, ही प्रॅक्टिस आपली झालेली आहे. फाइंड द व्हर्टायसेस ऑफ द फिजिबल रिजन. ह्या 2 नवीन स्टेप्स आहे. काय करायचं? तो जो रिजन भेटतो, पॉलिगॉन भेटतो, हेक्सागॉन भेटतो, वेगवेगळे चित्र, कधी ट्रायंगल भेटतो, तर त्याचे व्हर्टायसेस आहेत. ओपन रिजन असेल तर ते टोकाचे ते व्हर्टायसेस उचलायचे, ठीक आहे. त्यांचे ते कोऑर्डिनेट्स काढायचे. मग आता तुला माहिती ना, 2 लाईन इंटरसेक्ट होतील तर आपण त्यांचे इक्वेशन सोडवतोय. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सोडवायचे त्यांना. ते व्हर्टायसेस सगळे काढून घ्यायचे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन झेड ऍट ऑल द व्हर्टायसेस ऑफ द फिजिबल रिजन. नंतर काय करायचं बेटा, जे फंक्शन दिलेलं असतं, मॅक्झिमाइज किंवा मिनिमाइज. तर मॅक्झिमम व्हॅल्यू मॅक्झिमाइज साठी, मिनिमम व्हॅल्यू मिनिमाइज साठी. ओके, मी लिहितो अँड चूज मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू, अँड नाही ऑर, अँड चूज मॅक्झिमम ऑर मिनिमम व्हॅल्यू as required. मॅक्झिमाइज असेल तर मॅक्झिमम व्हॅल्यू उचला, मिनिमाइज असेल तर मिनिमम व्हॅल्यू त्या फंक्शनची उचला. ऍट दॅट पॉइंट झालं तुमचं सम. घ्या स्क्रीनशॉट. ओके, सो एक्सरसाइज 7.4, सॉल्व एलपीपी बाय ग्राफिकल मेथड. ओके बेटा, अँड एव्हरी क्वेश्चन वी हॅव टू सॉल्व आयदर मॅक्झिमाइज ऑर मिनिमाइज. आता बघ, हिअर दे आर सेइंग मॅक्झिमाइज. ओके सर, हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन दिलंय, गेटिंग, याचा वापर शेवटी करायचा व्हॅल्यूज पुट करण्यासाठी. सब्जेक्ट टू, हे बघा मर्यादा दिल्या त्यांनी, कन्स्टेंट्स किती दिल्या बेटा बघ, 1 2 3. बाकी हे नॉन निगेटिव्हिटी रेस्ट्रिक्शन्स आहे. पहिल्या क्वाड्रंट मध्ये तुमचा आन्सर असणार आहे, हा विषय. मी तर तुम्हाला सांगितलंय, वाय दे आर ग्रेटर दॅन इक्वल 0 ओनली. तुमची कॉस्ट असेल ती मिनिमम करायची आहे, पण आन्सर तर पॉझिटिव्ह असेल ना. एखादा बिझनेस आहे तिथं प्रॉफिट आहे, मॅक्झिमाइज करायचा आहे तो प्रॉफिट, व्हॅल्यू तर पॉझिटिव्ह आहे ना. सो याच्या सगळ्या व्हॅल्यूज असणार आहेत, त्या सगळ्या पॉझिटिव्ह. दॅट्स वाय फर्स्ट क्वाड्रंट ओनली. आणि बेटा टचुक 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 3 इनइक्वालिटी उचला. पहिली उचलतो मी, एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, वाय लेस दॅन ऑर इक्वल टू 6, एक्स प्लस वाय लेस दॅन ऑर इक्वल टू 6. करस्पॉन्डिंग इक्वालिटी लिही बेटा, एक्स इक्वल टू 4, वाय इक्वल टू 6 आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. एग्री? इंटरसेक्शन विथ एक्स. बेटा एक्स सोबत इंटरसेक्शन आहे तो ऑब्वियस आहे, वाय कोऑर्डिनेट इज 0. एग्री? येस सर. चला, एक्स, अच्छा, इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस. तर बेटा एक्स इज इक्वल टू 4 चा अर्थ काय झाला? ऑब्विसली द पॉइंट इज 4,0. अच्छा बेटा, वाय इज इक्वल टू 6, ही जी लाईन आहे एक्स ला टचच करणार नाही. अरे एग्री? ती वाय इक्वल टू 6 आहे, ती एक्स ला टच करणारच नाही, तर डॅश लिहा सिम्पली. एक्स प्लस वाय इक्वल टू 0. इंटरसेक्शन विथ एक्स पाहिजे, वाय ला 0 टाकला तर एक्स 6 भेटल. व्हेरी इझी. इंटरसेक्शन विथ वाय एक्सिस. बेटा इंटरसेक्शन विथ वाय करणारच नाही ही लाईन, कारण ही एक्स इक्वल टू 4 आहे, ही वाय ला टच करायचा संबंधच कुठे? वाय इज इक्वल टू 6, ऑब्विसली बेटा ही वाय ला 6 मध्ये टच करते, एक्स इज 0. अरे एग्री? इथे बघ, वाय सोबत इंटरसेक्शन आहे म्हणजे एक्स ला 0 टाक ना. व्हॉट विल गेट? वाय इक्वल टू 6. ओरिजिन सेट. तर बेटा 0 टाक, लेस दॅन ऑर इक्वल टू 4 चालेल का? नाही चालणार. अच्छा अच्छा, चालेल ना. 0 लहान, येस सर, ट्रू. म्हणजे कोणती साईड येईल सर? ओरिजिन साईड. एग्री? चला इथे 0 टाका, वाय ला लेस दॅन ऑर इक्वल टू 6, ट्रू. छोटा आहे ना 0, इक्वल नाही पण छोटा तर आहे, ट्रू. येस सर. मग रिजन कोणता येईल बेटा? ओरिजिन साईड. ट्रू आहे ना, म्हणून ओरिजिन साईड. चला इथे पहा, एक्स प्लस वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 6 म्हणजेच 0
प्लस 0 विल बी लेस दॅन ऑर इक्वल टू 6. म्हणजेच काय रे बेटा, 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 6. 0 लहान आहे म्हणजेच ट्रू. सो ही सुद्धा ओरिजिन. सो सगळ्यांना ओरिजिन साईडकडे खेचायचं फक्त. आता व्हॅल्यू बघ 4 6 मॅक्सिमम 6 व्हॅल्यू आहे. मग आता मी काय करतो, एक ग्राफ काढतो. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. ओके. चल आता हा आपला ओरिजिन. आता मी ब्ल्यू पेनने लाईन्स काढतो. पहिली लाईन बघ बघ बेटा, x इज इक्वल टू 4. ही लाईन कशी असेल, व्हर्टिकल इन दिस वे. x इज इक्वल 4 हा पॉईंट, ह्या पॉईंट मध्ये जाणार आहे. ओके. परंतु जेव्हा आपण लाईन लिहिशील तेव्हा काय करायचं बेटा, x लेस दॅन ऑर इक्वल टू 4 विथ इनइक्वालिटी लिहायची, कारण आपल्याला तिकडे खेचायचं ना ओरिजिन साईडला नंतर. दुसरी लाईन बघ, y लेस दॅन ऑर इक्वल 6. y इज इक्वल टू 6 लाईन कुठे येईल बेटा, इथं. जा, आपली सुरुवातच खराब झाली. वरती खेचायचं ना अजून सर, कंजूशी सर. झालं, लेस दॅन ऑर इक्वल टू 4. ही आपली पहिली. बर, y इज इक्वल टू 6 वाली लाईन हे बघ ना, या पॉईंट मध्ये जाईल हॉरिझॉन्टल लाईक दिस. ही y काय म्हणायचं बेटा हिला, लेस दॅन ऑर इक्वल टू 6. ही झाली दुसरी. आता बघ ही वाली लाईन x प्लस वाय, 2 पॉईंट हा एक आणि हा एक, 6 0 0 6. 6 0 हा पॉईंट आहे, 0 6 हा पॉईंट आहे. So that line must be like this, which is x plus y less than or equal to 6. Are you agree? मग बेटा मला सांग, तिन्ही लाईन्स ड्रॉ केल्या, तिघांचीही ओरिजिन साइड आहे. म्हणजे काय, ही जी पहिली होती तिची ओरिजिन साइड अलीकडं लेफ्टला, वरची ओरिजिन साइड हे काय ओरिजिन कडे खाली, हिच्यापासनं लेफ्टला, हिच्यापासनं खाली, आणि ही जी आहे हिची पण ओरिजिन साइड सो हिच्यापासनं खाली. सो तिन्ही लाईनच्या खाली येशील फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, तर तुला हा ट्रेपेझियम भेटेल ना. ओ ह्या पॉइंटला नाव दे ए, ह्या पॉइंटला नाव दे इथं बी, आणि हा जो 4 आहे इथे ह्या पॉइंटला नाव दे सी. आर यू अंडरस्टँडिंग? सो फिजिबल रिजन जो आहे तुझा, जिथं तुझं सोल्युशन लाय होतंय, तर तो हा आहे. आर यू एग्री? ठीक आहे ना. सो व्हॉट इज युअर फिजिबल रिजन, जिथं तुझं उत्तर आहे, जे आपण मागच्या एक्सरसाइज मध्ये काढायचो. फिजिबल रिजन इज ओ ए बी सी. क्लिअर आहे? कधी कधी पॉलिगॉनही असेल. सो ओ ए बी सी मध्ये तुझं उत्तर लाय होतं. आर यू गेटिंग? चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. तर बेटा डायग्राम झाली, फिजिबल रिजन भेटला. आता कॉर्नर पॉइंट, कारण कॉर्नर पॉइंट मेथड आहे. हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर, ओ हे बघ ना, ओ ए बी सी, ओ ए बी सी, हे 4 पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स आपल्याला पाहिजे, आणि ते काय करायचे, या फंक्शन मध्ये टाकायचे. आलं लक्षात? जो मॅक्सिमम देईल ते झाला आपला आन्सर. आता लक्षात आहे. ओ म्हणजे कोण रे बेटा, ओरिजिन. बरं का, ए चे कोऑर्डिनेट्स काय झाले बघ ना, तो वाय वरती ना 0,6, आपण हे ऑलरेडी काढलेले होते, तुम्हाला माहिती आहे. तो जो सी आहे, ह्या सी चे काय झाले बेटा 4,0, आणि हा जो पॉईंट बी आहे, हा या दोघांचं इंटरसेक्शन आहे. एक्स प्लस वाय इक्वल टू 6 आणि एक्स इज इक्वल टू 4. अरे येस ऑर नो? बी इज पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ एक्स इज इक्वल टू 4 आणि एक्स प्लस वाय इक्वल टू 6. मग ते दोन इक्वेशन मी सोडवल तर मला त्याचे कोऑर्डिनेट्स भेटतील. एक्स इक्वल टू 4 इथे टाका. सो 4 प्लस वाय इक्वल टू 6. वाय काय होईल 2. सो बी चे कोऑर्डिनेट्स काय दिले बच्चा 4,2. ऍग्री? आता सगळ्यांचे कोऑर्डिनेट्स आहेत चौघांचे, यस सर. मग आता बघ बरं का, झेड आपलं जे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे, झेड याला ह्या चारही पॉइंट्स वरती पाहिजे बघ. झेड झेड याला पण टेबल करूया का? काही गरज नाही. झेड ऍट ओ 0,0. ठीक आहे. आता 0,0 ह्या पॉइंटला, 0,0 ह्या पॉइंटला हे जे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे बघ ना, 0 आणि 0 टाकून दे. सो झेड इज इक्वल टू काय होईल बेटा 11 into 0 plus 8 into 0, and you people know that that answer is 0. चला झेड ऍट हा पॉइंट ए घेऊ आपण, ज्याचे कोऑर्डिनेट्स 0 6 आहे.
ठीक आहे. सो झेड इज इक्वल टू 11 बघ ना 11 इंटू एक्स ला 0 टाक अधिक 8 इंटू वाय ला 6 टाक. सो व्हॉट विल बी युअर आन्सर? 11 इंटू 0 एवढं आलं. 8 स 48 हे झाले 2. ठीक आहे. चला इथं बसवतो झेड ऍट बी मध्ये काढू आता आपण. बी चे कोऑर्डिनेट्स 4 2 आत्ताच आपण काढले. ओके. सो झेड इज इक्वल टू 11 गुणिले एक्स ला टाका 4 अधिक 8 इंटू वाय ला टाका 2 विच इज 11 गुणिले 4 44 अधिक 16 किती झालं बेटा 60. ऍग्री? आता एक पुसतो इथं एक ऍडजस्ट करू लास्ट. सो झेड ऍट सी काय ते सी चे कोऑर्डिनेट्स 4,0. सो बच्चा झेड इज इक्वल टू 11 गुणिले एक्स ला टाकायचंय 4 अधिक 8 इंटू वाय ला टाकायचं 0. 11 4 44 8 इंटू 0 विल गेट कॅन्सल आउट. द क्वेश्चन वॉज टू मॅक्झिमाइज. काय होता बच्चा क्वेश्चन? मॅक्झिमाइज करायला. म्हणजे टचुक 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 ह्या चौघांमध्ये व्हेर इज मॅक्झिमम व्हॅल्यू बेटा? 0 48 60 44 ही वाली. अरे यस ऑर नो? म्हणून आपण खाली काय लिहिणार? झेड झेड has maximum value 60. Z has काय लिहिलं बेटा? मॅक्झिमम व्हॅल्यू 60. कोणत्या पॉइंटला आहे बेटा? बी 42 ला. बी 42 ह्या पॉइंटला त्याला मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. दिस इज समथिंग यू हॅव टू राईट एट द एंड. या स्क्रीनशॉट. चलो बेटा सेकंड क्वेश्चन इज अगेन मॅक्झिमाइज. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन सब्जेक्ट टू 1 2 3 4 ह्या अशा पद्धतीने आपल्याला कन्स्ट्रेंट्स दिले. मग तिथे इनइक्वालिटी किती आहेत बेटा? ह्या पहिल्या 2. सो दॅट्स वाय what I'll do is I will make 2 columns for those 2 inequalities. ओके. आणि या सगळ्या गोष्टी ज्यांची ऑलरेडी तुम्हाला प्रॅक्टिस आहे. ओके. हा चला आता 2 इनइक्वालिटी लिहा. ही पहिली 3x प्लस 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 12. x प्लस y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4. करस्पॉन्डिंग इक्वालिटी लिहा. 3x प्लस 2y इक्वल टू 12. x प्लस y इक्वल टू 4. इंटरसेक्शन x च्या सोबत म्हणजे काय रे बेटा? y ला 0 करा. y ला 0 केलं तर 3 चौक 12. आय विल गेट 4 0. बघ ना y ला 0 कर 3 चौक 12. चला इथे y ला 0 करा. x विल बी 4. इंटरसेक्शन विथ y. बेटा y च्या सोबत इंटरसेक्शन पाहिजे. x ला 0 टाक बेसक 12. पुन्हा x ला 0 टाक y विल बी 4. भेटले? ओरिजिन सेट चेक करा. 0 प्लस 0 0 विल बी लेस दॅन ऑर इक्वल टू 12. 0 लहान आहे अँड हेन्स ट्रू. 0 प्लस 0 0 विल बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4 विल बी फॉल्स बेटा. यस ऑर नो? 0 इक्वल पण नाहीये, ग्रेटर तर अजिबात नाही, लहान. सो फॉल्स. बेटा हे ट्रू आहे म्हणजे ओरिजिन साइड. रिजन विल बी ओरिजिन साइड. आणि फॉल्स आहे म्हणजेच रिजन विल बी वहीचे साइड बेटा नॉन ओरिजिन साइड. आर यू एग्री? आता इथे व्हॅल्यूज बघ 0 4 6 ठीक आहे ना. मॅक्सिमम 6 व्हॅल्यू आहे एक्स वरती, मॅक्सिमम 4 व्हॅल्यू आहे. ऑल राईट. मग आपण ग्राफ काढू आता. एक्स ऍक्सिस अँड हा वाय. ठीक आहे. 1 2 3 4 5 6. हा 1 2 3 4. ओके. चला आता मी ब्ल्यू पेन घेतो. पहिली जी लाईन आहे ना बाळा तिचे पॉइंट्स बघ 4 0 0 6. हे बघ 4 0 0 6 हे 2 पॉइंट. सो फर्स्ट लाईन इज दिस. सेकंड अच्छा तिचं इक्वेशन लिहू का लगेच? विच इज 3x प्लस 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 12. दुसरी जी आहे ना बेटा 4004. सो 40 हा पॉइंट
04 वाला हा पॉइंट. ओके. सो ही जी सेकंड लाईन आहे, हिचं इक्वेशन मी असं करून इथं लिहितो, which is x plus y less than or greater than or equal to 4. Agree? इथं लिहितो. क्लिअर आहे? ओके. सो बच्चा आता बघ, पहिली जी लाईन आहे तिची ओरिजिन साइड म्हणजे हिची हिची चलो आता क्लिअर आहे. जी फर्स्ट लाईन आहे ओरिजिन साइड हिच्या ओरिजिन साइडला या, आणि जी दुसरी आहे तिची नॉन ओरिजिन साइड. हे बघ ना. सो वरचीच्या खाली, खालचीच्या वर, पहिल्या क्वाड्रंट मध्ये काय झालं की आपल्याला हा रिजन भेटला, एक ट्रायंगल भेटला. कॅन यू सी क्लिअरली? ओके बच्चा. मग आता याला नाव देऊया, याला पॉईंट म्हणू ए, याला बी, आणि हा जो 4 आहे याला म्हणू आपण सी. क्लिअर आहे बच्चा? मग आता सगळ्यांचेच कोऑर्डिनेट्स मला माहिती आहेत. हा जो ए तो एक्स वरती आहे 40, यातला जो बी आहे बेटा तो 06, आणि हा जो सी आहे which is 04. Agree? Which is on y. सगळे ऍक्सिस वर आहे, काही टेन्शनच नाही. आता ऑब्जेक्टिव्ह फंक्शन युअर झेड, झेड ऍट पहिले ए पॉइंट घे 4,0. चला झेड इज इक्वल टू टाकून द्या 4 आणि 0. सो 4 एक्सच्या जागी 4 अधिक 6 वायच्या जागी 0. ही टर्म उडाली. 4 चौक 16. झेड ऍट पॉइंट बी बेटा जो 06 आहे. सो झेड इज इक्वल टू 4 इंटू एक्स जागी 0 अधिक 6 वायची जागी 6 इंटू 6 36, कारण 4 इंटू 0 कॅन्सल आउट. झेड ऍट कोणता पॉइंट सी 04. सो बच्चा दैट झेड इज इक्वल टू क्या किया जाए, पुट किया जाए सर, 4 इंटू एक्स च्या जागी 0 अधिक 6 इंटू वाय च्या जागी 4. हे कॅन्सल आउट. 6 गुणिले 4 24. बच्चा क्वेश्चन इज मॅक्सिमाइज. सो टिचिक 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 मॅक्सिमम व्हॅल्यू 36 है. अरे यस और नो बेटा? So what should I write? I must write Z has maximum value किती 36 at which point बेटा B जो आहे 06. या स्क्रीनशॉट. बेटा क्वेश्चन नंबर 6 is minimize. So I have skipped 3, 4 and 5. Okay, they are of same type. आता मिनिमाइज वाला हे घेऊ बेटा. झेड इज इक्वल टू 7x प्लस वाय ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. सब्जेक्ट टू आपल्याला दोन इनइक्वालिटी दिल्या, बाकीचे ते नॉन निगेटिव्हिटी रिस्ट्रिक्शन्स आहे. सो गिव्हन इनइक्वालिटी लिहू 5x प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 5. दुसरी इज x प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 3. चला करस्पॉन्डिंग इक्वालिटी लिहू बच्चा आपण 5x प्लस वाय इक्वल टू 5. हिअर x प्लस वाय इज इक्वल टू 3. इंटरसेक्शन एक्सच्या सोबत म्हणजेच वाय ला टाकू 0 टाकला तर हिअर एक्स विल बी 1. वाय ला 0 केला तर एक्स विल बी 3. इंटरसेक्शन वायच्या सोबत म्हणजेच एक्स ला 0 टाका, एक्स ला 0 टाकला तर वाय विल बी 5. एक्स ला 0 टाकला तर वाय विल बी 3. ऍग्री? ओरिजिन सेट 0 प्लस 0 0 विल बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5. 0 मोठा आहे फॉल्स. इथे करा 0 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 येईल, विच इज अगेन फॉल्स. सो बच्चा दे बोथ आर नॉन ओरिजिन साइड. ओके, आणि हा सुद्धा नॉन ओरिजिन साइड. आर यू एग्री? चलो ग्राफ निकाला जाए. 1 2 3 4. अच्छा 5. सो मैक्स वैल्यू 5 है. x दिस इज और y. 1 2 3 4 5. क्लियर बेटा?
आता दोन असतं लाईन आहे. पहिली लाईन 10 हा वाला पॉइंट, 05 हा वाला पॉइंट. सो युअर फर्स्ट लाईन इज दिस. ओके, दिस इज युअर फर्स्ट लाईन. आणि सेकंड एक्स प्लस 3003, 30 हा पॉइंट, 03 हा पॉइंट. दिस इज युअर सेकंड लाईन. सो जी फर्स्ट आहे 5x प्लस वाय. ओके, जी सेकंड एक्स प्लस वाय. आणि बेटा आता जो रिजन आहे दोघांच्या मधला, दोघांच्या साठी नॉन ओरिजिन, म्हणजे ओरिजिन पासून अवे इन द फर्स्ट क्वाड्रंट. सो बच्चा हे बघ, हिच्यापासून अवे, ह्या हिच्यापासून अवे. अरे काय व्हायला लागलं सर, ओपन रिजन यायला लागला. अरे सर नो, हिच्यापासून अवे, हिच्यापासून अवे. सो व्हायला काय लागलं की रिजन जो यायला लागला बच्चा, तो आपल्याला हा असायला लागला. अरे आर यू अंडरस्टँडिंग? इकडचा सगळा ठीक आहे. सो मेनी व्हर्टायसेस आर देअर. हा 5 वाला याला आपण म्हणू ए. हा एक पॉइंट आहे, त्याला म्हणू बी. हा एक सी. प्लीज फोकस ऑन दिस ए, बी अँड सी. क्लिअर बेटा? अजून बोल्ड करतो. आर यू अंडरस्टँडिंग? ए, बी अँड सी. यातल्या ए चे कोऑर्डिनेट्स माझ्याकडे आहेत. वाय वरती आहे 05. बर, मला बी चे पाहिजेत, सी चे आहेत हे बघ. आपण सिक्वेन्शियली घेऊ. त्या बी चे सोडवावं लागतील ना बेटा मला. सी चे आहेत ना 3,0. बी कोणाचा इंटरसेक्शन आहे बेटा? ही एक लाईन आणि ही एक लाईन, या दोन लाईनचा इंटरसेक्शन पॉइंट येतो. येस ऑर नो? बी इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ कोणाचा? दिस अँड दिस. 5x प्लस y इज इक्वल टू 5 आणि x प्लस y इक्वल टू 3. मग सोडवा. आपण याला म्हणू फर्स्ट, याला म्हणू सेकंड. तुम्हाला माहिती कसं सोडवायचं? y y पहिल्यातून दुसऱ्याला वजा करू. फर्स्ट मायनस सेकंड. सो बच्चा 5x प्लस y इक्वल टू 5 वजा करा x प्लस y इज इक्वल टू 3. सबट्रॅक्ट करशील तर हे मायनस, हे मायनस, हे मायनस, प्लस वाय मायनस वाय कॅन्सल. 5x नवीन साईन मायनस, 5 1 गेला 4x इज इक्वल टू 5 3 गेले 2. म्हणजेच x किती आला बेटा? 1/2. किती आला x? 1/2. कुठे पुट करू याला? 2 मध्ये. सो बच्चा 1/2 plus y will be 3, where y will be 3 minus 1/2. Agree? आता 3 2 6 न 1 गेला 5 upon 2. म्हणजे तुमच्या त्या b चे कोऑर्डिनेट्स आले 1/2 आणि 5/2. Agree? 1/2 5/2. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तो राडा पुसतो. आता काय करायचं बेटा आपल्याला? नाउ वी हॅव टू डू इज वी हॅव टू चेक ॲट 3 पॉइंट्स. या 3 पॉइंटला z. सो z at point A05. Okay, so बच्चा z will be 7 into x ला 0 टाक, y ला 5 टाक. सो काय झालं? हे उडालं. आन्सर इज 5. नाउ z at the point B which is 1/2 5/2. So z is equal to 7 into x ला 1/2 plus y ला 5/2 will be, दोघांचा बेस येईल सेम, 7 आणि 5 12/2 म्हणजेच 6. नाउ z at the point C जो आहे 3,0. सो बच्चा z is equal to 7 into 3 plus 0. 7 into 3 plus 0. So Satrik, 21. What are we wanting beta? We want to minimize this time. We want to minimize beta. So टचक तिघांपैकी मिनिमम कुठे? 5 6 21 पैकी मिनिमम आहे 5. तर येस ऑर नो बच्चा? सो z has, काय म्हणायचं बच्चा? मिनिमम व्हॅल्यू 5 ऍट कोणत्या पॉइंटला? क्लिअर आहे? घ्या स्क्रीनशॉट.